हाय हॅलो नमस्कार. मी आपली लाडकी ताई म्हणजे अश्विनी ताई कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर चला आज आपण अशी आगळी वेगळी अशी रेसिपी बघणार आहोत. मी बनवणार आहे आगळी वेगळी अशी भाकरी बनवून दाखवणार आहे. ती म्हणजे पालकाची भाकरी. चव आणि सोपी पद्धत आणि एकदम घरच्या घरी साहित्यात कमीत कमी साहित्यात ही रेसिपी म्हणजे भाकरीची रेसिपी म्हणजे प्रत्येकाच्याच आवडीची ही भाकरी आहे. ही भाकरी तुम्ही लोणी, दही, ठेचा किंवा भाजीसोबत खाल्ल्यावर पालकाची भाकरीची चव अजूनच जबरदस्त अशी होते. तर चला मग कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलवर पाहूया सोपी आणि झटपट हेल्दी पालक भाकरीची रेसिपी. तर चला मग रेसिपी वेळ न घालवता रेसिपीला सुरू करूया. तर इथे पाहू शकता मी थोडासा पालक घेतलेला आहे आणि तो मस्त धुवून कापून बारीक कापून घेतलेला आहे. आणि पाहू शकता पाणी न घालता थोडा कढईमध्ये फ्राय करून घेणार आहे. आणि कढईमध्ये फ्राय केला की त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतणार आहे. म्हणजे आपला पालक कसा मस्त शिजतो आणि भाकरीला असा भाकर मस्त अशी मळता येते आणि तुटत देखील नाही. आणि 10 मिनटं मी असाच परात ठेवून फुल गॅसवर ही भाजी मस्त अशी शिजवून घेणार आहे. 15 मिनटानंतर पाहू शकता आपली भाजी कशी मस्त अशी शिजलेली आहे. आणि चमच्याच्या साहाय्याने मी अशी थोडीशी मॅश करून घेत आहे. तुम्ही मॅशरने देखील मॅश करू शकता किंवा नाही केली तरी चालते. आणि पाहू शकता आपली भाजी कशी मस्त शिजलेली आहे. आणि भाजी शिजले की लगेच मी भाकरी बनवायला घेणार आहे. तर पाहू शकता मी इथे ज्वारीचं पीठ एकच भाकरी बनवायची आहे मला, म्हणून मी एकाच भाकरीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडासा म्हणजे अर्धा चम्मच मीठ, थोडेसे तीळ, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घालू शकता. आणि इथे मस्त अशी शिजून घेतलेली पालकाची भाजी टाकलेली आहे. आणि थोडं पाणी घालून मस्त असं मळून घेणार आहे. आणि पाहू शकता मी जसं मळते तसंच तुम्ही देखील मळून घ्या. आणि तुमच्या घरात जर लहान मुले असतील तर ही भाकरी नक्कीच खायला द्या. तुम्ही म्हणजे पालक पराठा, पकोडे असं खूप रेसिपीज पाहिले असतील, पण ही माझी पारंपरिक आणि पौष्टिक अशी पालकाची भाकरी तुम्ही आज नवीनच माझ्या चॅनलवर पाहणार आहेत. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी जर आवडत असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक शेअर करा. म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हिरवीगार भाजी पालकाची भाजी. आणि ही पालकाची भाजी म्हणजे आरोग्यासाठी तर खूपच फायदेशीर असते. या भाजीमध्ये लोह, फायबर आणि पोषण तत्वांनी ही पालकाची भाजी मस्त अशी पोषण तत्वांनी भरलेली असते. त्याच्यामुळे ही भाकरी तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळची भूक भागवण्यासाठी उत्तम अशी ही भाकरी पालकाची भाकरी आहे. तर पाहू शकता मस्त असं मी थोडंसं पाणी घालून मस्त असं पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि दोन्ही हाताने पीठ मळून घेतल्यामुळं ही भाकरी माझी कडेने फाटत नाही किंवा चिरटत देखील नाही. आणि थोडंसं पाणी लावून हातावरती असा मस्त गोल गोळा बनवून घेणार आहे. ते पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. व्हिडिओ स्किप न करता बनवलेला आहे. आणि पाहू शकता मस्त असा पाणी लावून मस्त गोळा बनवून घ्यायचा. नवीन शिकणाऱ्यांसाठी तर ही मी जी बनवलेली पद्धत आहे ती अगदी सोपी आणि परफेक्ट आहे. आणि पाहू शकता पाणी लावून घेतल्यानंतर थोडंसं पीठ मी इथं चाळून भाकरी थापण्यासाठी घेतलेलं आहे. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही थोडंसं जास्त देखील पीठ घेऊ शकता. आणि फायनली माझी भाकर तयार झालेली आहे. पाहू शकता किती गोल आणि सर्व कडीने सेम भाकरी थापून झालेली आहे. आणि भाकरी थापून झाली की मी लगेच तवा देखील गॅसवर गरम करायला ठेवलेला होता. आणि तवा ठेवला की लगेच मी भाकरीला सर्वकडून पाणी लावून घेणार आहे. आणि पाणी लावून झालं की
मस्त आपली भाकरी उलटून देखील घेणार आहे. आणि ही पालकाची भाजी असल्यामुळे ही भाकरी जरा चिकट झालेली होती, त्याच्यामुळे दोन्ही साईडनी व्यवस्थित म्हणजे एका साईडने व्यवस्थित उलटली देखील, दुसऱ्या साईडने थोडंसं करपली. आणि इथे पाहू शकता आपलं सगळीकडून पाणी देखील लावून झालेलं आहे. पाणी लावून झालं की मी तर हातानेच भाकरी उलटते, पण आजची भाकरी जरा थोडीशी चिकट होती, त्याच्यामुळं हाताने उलटलीच नाही आहे मी. आणि पाहू शकता मी उलटण्याचा वापर करून आपली भाकरी कशी मस्त अशी भाजून झालेली आहे. आणि मी दोन्ही साईडने तुम्हाला भाकरी भाजून दाखवणार आहे. आणि पाहू शकता दुसऱ्या साईडने अशी पलटी करून मी भाकरी भाजत आहे. मी भाकरी गॅसवरच भाजते, तुम्ही देखील भाकरी तव्यावरच भाजा. गॅसवर भाकरी भाजू नये, कारण गॅसवर भाकरी भाजल्याने सध्या खूपच रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली आहे, त्याच्यामुळे मी गॅसवर भाकरी नाही भाजली, तव्यावरच भाजलेली आहे. आणि पाहू शकता मी दोन्हीही साईडनी मस्त अशी भाकरी भाजून तुम्हाला दाखवणार आहे. आणि जर माझे रेसिपी जर कोणाला आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर कोणाला कशाची म्हणजे रेसिपीज पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मी ती देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि पाहू शकता जे नवीन शिकणाऱ्यांसाठी तर ही भाकरीची पद्धत माझ्या पद्धतीने जर भाकरी बनवली तर अतिशय सोपी आणि साधी आहे, कोणीही सहज शिकू शकतं आणि अशी कमाल अशी भाकरी बनवू शकतं. तर पाहू शकता फायनली माझी भाकरी दोन्ही साईडनी भाजून झालेली आहे. आणि माझ्या रेसिपी जर कोणाकोणाला आवडतात त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच व्हिजिट करा. आणि भेटूया अशाच पुढच्या रेसिपीसोबत. तर बाय बाय, खात रहा.